ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। महिलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी नाशिक रोडच्या सक्षम मराठा महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं 2 दिवसीय भव्य गृह उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। शनिवारी 28 मार्चला मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार हेमंत गोडसे आणि माजी नगरसेविका अश्विनीताई बोरस्ते यांच्या हस्ते उत्साहात झाले। मेळाव्यात महिला उद्योजकांनी तयार केलेल्या वस्तूंचे विविध स्टॉल्स लावण्यात आले आहेत। यामध्ये प्रामुख्याने ड्रेस मटेरियल, साड्या, कुर्ती आणि आकर्षक इमिटेशन ज्वेलरी, ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स, हँडमेड, स्किन केअर, हर्बल उत्पादने आणि टॅटू स्टॉल, खवय्यांसाठी विविध चविष्ट खाद्यपदार्थांचे स्टॉल्स हे या फेस्टिवलचे मुख्य आकर्षण ठरत आहे। केवळ खरेदीच नव्हे तर या मेळाव्यात आरोग्य शिबिर, विविध स्पर्धा आणि मनोरंजनात्मक खेळांचेही आयोजन करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती आणि दीपप्रज्वलनाने झाली। त्यानंतर प्रमुख पाहुण्यांनी सर्व स्टॉल्सना भेट देऊन महिला उद्योजकांचे कौतुक केले। मेळाव्याविषयी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सुरेखा पेखळे यांनी अधिक माहिती दिली। या प्रसंगी माजी खासदार हेमंत गोडसे, नगरसेवक कैलास मुदलियार, नगरसेविका जयश्री गायकवाड, डॉक्टर माधवी गोहरे, सतीश निकम, सौ बोरस्ते आदी मान्यवर उपस्थित होते। मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष सुरेखा पेखळे, अध्यक्ष मीराताई तुंगार, उपाध्यक्ष सारिका जगताप यांच्यासह सोनाली पाटील, रेखा पाटील, वनिता जगताप, निलंबरी पाटील, सुरेखा कोल्हे पाटील, विद्या बलकवडे, जयश्री पेखळे, सुनीता गायकवाड, कामिनी तनपुरे आणि माया पाटील या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। मेळावा रविवार दिनांक 29 मार्चला रात्री 9 वाजेपर्यंत सुरू राहणार असून जास्तीत जास्त नाशिककरांनी या प्रदर्शनाला भेट देऊन गृह उद्योजिकांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन संस्थेच्या वतीनं करण्यात आले आहे। राक्षसांचा करून संहार, धरणी मातेचा तू केला उद्धार। जय देव जय शिवराया, आनंदवतारी आरती गाया। जय देव जय शिव अवतार, शिवशंकराचा तू अवतार। हाती घेऊन भवानी तलवार, धर राक्षसांचा करून संहार, धरणी मा पाठिंबा दिलेला आहे। उद्योजक मेळावा म्हणजे सक्षम मराठा महिला मंडळ, आम्ही हा 3रा वर्ष आहे मेळावा आयोजित करत आहोत। पहिल्या वर्षी मेळावा आयोजित केला, अगदी पहिलाच अनुभव होता, परंतु खूप छान यश मिळालं, त्यामुळे दुसराही केला आणि आता तिसऱ्यांदा काही कारणास्तव आम्हाला जमत नाही असं वाटत होतं, परंतु जे स्टॉल धारक होते अगोदरचे त्यांचे नेहमी वारंवार फोन आम्हा सगळ्या कार्यकारिणीला येत होते आणि मग आम्ही परत ठरवलं की आपण ह्या वर्षी आपण मेळावा घ्यायचा।
की आजच्या पुढचे 2 दिवसापुरते सीमित राहू नका. आपल्या प्रोडक्टला 12ही महिने विक्रीचं स्थान कसं मिळेल आणि त्या माध्यमातून आपलं कुटुंब कसं सक्षम होईल यासाठी पुढे प्रयत्न करत राहावेत. उत्तम गुणवत्ता आहे, मार्केटिंगचं कौशल्य आहे, प्रत्येक महिलेमध्ये एक स्वतःचं प्रेझेंटेशन देण्याची धमक आहे आणि यांना सगळ्यांना व्यासपीठ देणारं सक्षम महिला मंडळ आहे. त्यामुळे सक्षम महिला मंडळाच्या माध्यमातून सुरेखाताई आणि त्यांच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. सक्षम मराठा उद्योजक मेळाव्याच्या सर्व माझ्यामध्ये 250 पदाधिकारी आहेत. त्यांचं सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. काही एक खऱ्या अर्थानं महिलांना कुठंतरी एक व्यासपीठ तयार करून द्यावं आणि या महिला आपल्या कुटुंबामध्ये कशा प्रकारे सक्षम होतील यासाठी जो काही प्रयत्न आपण सर्वजण या ठिकाणी करत आहात त्याबद्दल मनापासून आपलं मनपूर्वक खूप खूप या ठिकाणी अभिनंदन करतो. त्याचबरोबर तुंगारताईंनी ज्या प्रकारे सांगितलं, पेखळीताई असतील, तुंगारताई असतील, तनपुरेताई आणि सर्वच त्यांची टीम, सर्वच सहकारी आपल्या स्वतःच्या कुटुंबाच्या पलीकडे जाऊन इतरांना कशी साथ मिळेल आणि इतर सक्षम कसे होतील या उद्देशाने या मंडळाची या ठिकाणी स्थापना केली गेलेली आहे. आणि गेले 3 वर्षापूर्वी या मंडळाची या ठिकाणी स्थापना झाली आणि आज 3रं वर्ष. मागच्या वर्षी देखील आपण त्या ठिकाणी आलो होतो. आपण हे करत असताना सगळंच आता आपण जसं एक विभाग म्हणून करतो तर आपण जर शहर म्हणून केलं आणि याला एक मोठं स्वरूप दिलं तर मला असं वाटतं का ज्या प्रकारे आज आपण 250 महिला आहेत त्या ठिकाणी 1000 महिला त्या ठिकाणी होती आणि अनेक इतरही ज्या महिला आहेत त्यांना देखील एक चांगली संधी त्या ठिकाणी मिळणार आहे. करावं आणि सक्षम मराठा महिला मंडळाच्या माझ्या उद्योजक महिलांचा मेळावा आहे. असं 3ऱ्या वर्षी पण मी आज संधी होता. त्या सगळ्या स्त्रियांना स्वतःच्या पायावर उभं राहून काम करताना बघून मला खूप आनंद होतो. त्याला खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर महिला असं म्हणता येईल. एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की जरी हा मराठा उद्योजक महिला मेळावा असेल तरी सगळ्याच समाजातल्या स्त्रियांचे स्टॉल्स इथे आहेत आणि ह्याच्यावरून मला महाराजांची आठवण येते. कारण महाराजांनी आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन चालायला शिकवलं आहे आणि मला अभिमान वाटतो की सुरेखा पेखळे आणि त्यांच्या सगळ्या ह्या ज्या मैत्रिणी आहेत ह्या महाराजांची शिकवण आपली पुढे नेत आहेत आणि सगळ्या समाजातल्या स्त्रियांना व्यासपीठ मिळवून देत आहेत. उद्योजक मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल आहेत. हा उद्योजक मेळावा उत्सव मंडळ कार्यालय नाशिक रोड येथे 28 मार्च व 29 मार्च रोजी आहे. जास्तीत जास्त लोकांनी या उद्योजक मेळाव्यास भेट द्यावी ही नम्र विनंती. या उद्योजक मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे स्टॉल जे तुम्ही कधी अनुभवले नसेल, टाकाऊपासून विकाऊ किंवा उन्हाळ्याचे वाळवण, विविध प्रकारच्या ज्वेलरी, साड्या असे विविध प्रकारचे स्टॉल आहेत. त्याचबरोबर मेकअप आर्टिस्ट, नेल आर्ट आणि विविध प्रकारचे खाद्यपदार्थ असे स्टॉल आहेत. तर जास्तीत जास्त संख्येने आपण या उद्योजक मेळाव्यात भेट द्यावी ही नम्र विनंती.